संगमनेरच्या मालपाणी शोरूम हल्ला प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेला वेग. जिल्हा सत्र न्यायालयातून आली मोठी अपडेट. तर अडकले फक्त 2च मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपी अजूनही मोकाट. पोलिसांचे विशेष पथक नेमकं करतं तरी काय, बघा सविस्तर न्यूज NMP-वर. नमस्कार, जय भारत, जय संविधान. न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून, आणि बातमी आहे ती मालपाणी शोरूमवर झालेल्या भ्याड आणि खळबळजनक हल्ल्या प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले असून जिल्हा सत्र न्यायालयातून या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या गंभीर गुन्ह्याला बरेच दिवस उलटून गेले असूनही पोलीस प्रशासनाला आत्तापर्यंत केवळ 2च आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपी अद्यापही पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरले असून ते खुलेआम फिरत आहेत. महत्त्वाचे म्हणजे आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत होते. इतका काळ उलटूनही इतर आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्याने पोलिसांचे हे पथक नेमकं करतं तरी काय, असा संतप्त सवाल आता जनतेमधून आणि कायदेतज्ञांमधून उपस्थित केला जात आहे. प्रेक्षकांनो, जिल्हा सत्र न्यायालयातील घडामोडींमुळे या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून फरार आरोपींना पोलीस कधीपर्यंत बेड्या ठोकणार याकडे सर्वांची नजर लागली आहे. आज आपल्यासोबत या प्रकरणातील पीडितांचे ॲडव्होकेट सचिन देशमुख हे आहेत. त्याचबरोबर पीडित फिर्यादी स्वप्नील सातपुते आणि त्यांचे सासरे त्र्यंबक राऊत हे देखील आहेत. नेमकं काय आज जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपींबाबत आणि त्यांच्या जामीन संदर्भात काय आदेश दिलेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचे प्रतिनिधी रफिक सौदागर आणि शौकत पठाण यांनी. बघा सविस्तर न्यूज NMP-च्या माध्यमातून. सर, आपण आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये फार चांगल्या प्रकारे युक्तिवाद केला असं तुमच्या क्लायंटचं म्हणणं आहे. नेमका काय तिथला अनुभव होता आणि यामध्ये काय न्यायदेवतेने तुम्हाला असा न्याय दिला ज्यामुळे आज पीडित परिवार आज सगळ्यांतून आभार मानताय? या सगळ्या गोष्टीवर काय मत आहे? 30 तारखेला जी काही घटना घडली होती मालपाणी शोरूममध्ये, स्वप्नील सातपुते आणि त्र्यंबक राऊत यांना जी अमानुष मारहाण झाली होती, त्या संदर्भात जे काही आरोपी आहेत त्यांनी अटकपूर्व दाखल अर्ज मेहरबान कोर्टामध्ये दाखल केले होते. त्यावरती आपण जी आपली बाजू आहे, आपली जोरदार आपली जी बाजू असेल ती आपण मेहरबान कोर्टासमोर मांडलेली आहे आणि मेहरबान कोर्टाने आपली बाजू गृहीत धरून त्या आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केलेला आहे. तर यामध्ये एकूण आरोपी किती? फिर्यादीप्रमाणे याच्यामध्ये अननोन 10 ते 12 पर्सन आहेत आणि 5 आरोपी आहेत की ज्यापैकी 2 आरोपी अटक आहेत आणि 5 जणांचा जामीन अर्ज मेहरबान कोर्टामध्ये दाखल होता, अटकपूर्व जामीन अर्ज. आणि अजून एक आरोपी का त्यांनी एक सेपरेट अर्ज दाखल केला होता, परंतु तो अटक केल्यामुळे तो अर्ज त्यांनी नॉट प्रेस करून टाकला. तो अर्ज प्रलंबित राहून गेला. तो आता जे आरोपी आहे, एकूण अटक आरोपी किती आहे आणि फरारमध्ये किती आरोपी आहेत? आता 2च आरोपी अटक आहे आणि बाकीचे फिर्यादीप्रमाणे 4 आरोपी आजही फरार आहेत. काय नाव सर आपलं? मी त्र्यंबक लक्ष्मण राऊत, राहणार कोलेवाडी. जो प्रकार घडला होता संगमनेर मालपाणी शोरूम मध्ये, त्या प्रकारानंतर आज आपली भेट होती जिल्हा सत्र न्यायालयामध्ये. काय नेमकं प्रकरण आहे आणि आज काय सगळी सविस्तर हकीकत दाखवणार न्यायालयासंदर्भात? आज लोक जे म्हणतायत देव नाही, परंतु मी तर आज या निर्णयाला आलेलो आहे. जगामध्ये खरोखरच देव आहे. त्याप्रमाणे आदरणीय न्यायदेवतेने जो आम्हाला आज न्याय दिला त्यावर मी खूपच खुश आहे. आणि ह्या न्यायाप्रमाणे देव आहेच आणि तो देव आज न्यायदेवतेच्या निमित्ताने आम्हाला भेटले. आज जो निर्णय न्यायदेवतेने दिलेला आहे, जे आरोपी अटक आहेत आणि जे आरोपी फरार झाले आहेत त्यांना बेल झाला नाही. मालपाणी शोरूममध्ये जी आम्हाला अमानुषपणे हाणमार केली, आम्ही यावर आमच्यावर झालेला प्राणघातक हल्ला आहे. या हल्ल्यामध्ये आम्ही पोलीस प्रशासनाकडून आशा सोडली होती, परंतु न्यायदेवतेने आम्हाला खरोखर न्याय दिलेला आहे. आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये तुमचे ॲडव्होकेट त्यांनी जी काही आर्ग्युमेंट केली त्या आर्ग्युमेंटमध्ये किती आरोपींना जामीन अर्ज फेटाळला गेलेला आहे? आज आमच्या सचिन देशमुख साहेब, ॲडव्होकेट सचिन देशमुख साहेब यांनी जी आर्ग्युमेंट केली ती 6 आरोपींवर त्यांनी त्यांचा 6 आरोपींचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे. आतापर्यंत किती आरोपी अटक केलेले आहेत? आतापर्यंत 2 आरोपी अटक केलेले आहेत आणि 4 आरोपी फरार आहेत. एकूण या प्रकरणामध्ये 6 आरोपी आहेत. 6 आरोपी आहेत. मुख्य आरोपी कोण?
याच्यात मुख्य आरोपी सचिन पलोड आणि सचिन धुमाळ हे 2 आरोपी मुख्य आहेत. अजून तो काय ना मिसा. तुम्हाला जी इजा झालेली होती, दुखापत झालेली होती, ती नेमकी कुठं कुठं झालेली होती? मला इजा झालेले कमरेवर लाता मारून कंबरेवर जबर मारहाण केली आहे आणि कानावर फटका मारल्यामुळे माझ्या कानाचा पडदा फाटलेला आहे आणि कानाला हूल पडलेला आहे. त्यामुळे मला बहिरेपण आलेलं आहे. काय वाटतं आज न्यायालयाचा हा निकाल आला, जो अर्ज जामीन रद्द करण्यात आला, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? काय त्याबद्दल तर मी न्यायदेवतेला माझे देवच समजेल, माझा पांडुरंगच समजेल. कारण मी सगळ्या आशा सोडल्या होत्या, कारण मला कुठेही न्याय मिळणार नाही. गेली 16-17 दिवस झाले आज या प्रतीक्षेत मी होतो. कारण आम्हावर झालेला हल्ला याच्यावर कोणीही दखल घेत नव्हतं, परंतु न्यायदेवतेने दखल घेऊन आम्हाला खरोखर पांडुरंग भेटले. हा मला स्वतःला अनुभव आलेला आहे. आपल्याला असं वाटत होतं कुठंतरी की आपल्या समोर बलाढ्य धनाढ्य व्यक्ती आहे आणि त्या समोर कायदा झुकल असं वाटत होतं? होय, मला असंच वाटत होतं आणि तेच आजपर्यंत चाललं होतं. 16 दिवस खरोखर धनाढ्य व्यक्तीसमोर सगळं प्रशासन झुकलं होतं, परंतु न्यायदेवतेनी काय त्यांना पांडुरंगाने साक्षात्कार दिला तो मला माहीत नाही, परंतु न्यायदेवतेने खरोखर आम्हाला न्याय दिलेला आहे. याच्यावर मी खूप खुश आहे. स्वप्नील रोहिदास सातपुते. बोला, काय आपलं मत काय? आज न्यायदेवतेने काय तुम्हाला न्याय मिळाला या ठिकाणी आणि काय वाटतं? अटकपूर्व जामीन मिळू नये याकरता देशमुख वकील साहेब व त्यांच्या टीमने जोरदार युक्तिवाद केला आणि त्या युक्तिवादाला प्रतिसाद देत मी न्यायदेवतेने दिलेल्या निर्णयाचं आज स्वागत करतो. आणि न्यायदेवतेने जो आज निर्णय दिला आहे त्यानुसार यांना सर्व आरोपींचा जामीन फेटाळलेला आहे आणि या निर्णयाबद्दल मला सकारात्मक वाटतंय की आम्हाला न्याय मिळेल. बजाज चेतक शोरूममध्ये आम्हाला अतिशय दुर्दैवीपणे आणि जनावराप्रमाणे मारहाण केली. या मारहाणी दरम्यान मला मेंदूला दुखापत झाली होती. माझा गळा दाबल्यामुळं माझ्या गळा आणि अन्ननलिका मध्ये मला जेवण करता येत नव्हतं. माझ्या पाठीवर आघात झाल्यामुळं मला उभं राहायला अजून सुद्धा तकलीफ होते. तर या हल्ल्यामध्ये मी कसा बसा वाचलोय याची दखल न्यायदेवतेने घेतली आणि हे पटले न्यायदेवतेला की हा हल्ला खरोखरच जीव घेणा होता. त्याबद्दल मी न्यायदेवताचे आभारी आहे. तर मला या प्रकरणात अजून एक विनंती आहे व्यापारी असोसिएशनला, संगमनेर व्यापारी असोसिएशनला. आपल्या वाडवडिलांनी खूप मेहनत करून ही बाजारपेठ फुलवली आहे. 2-4 पिढ्यांची इथे परंपरा आहे प्रत्येकाच्या व्यापाराला. तर संगमनेरमध्ये व्यापाऱ्यांची आणि ग्राहकाची एक वज्रमूठ बांधलेली होती, प्रेमाचे संबंध होते. पण या संबंधांना काळीमा फासण्याचं काम बजाज चेतक शोरूम मधल्या कर्मचाऱ्यांनी आणि तिथल्या प्रशासनाने केलेलं आहे. तर यांच्या बाजूने कुणी उभं राहू नका आणि ग्राहकाच्या बाजूने न्याय मिळेपर्यंत ठामपणे उभं राहा अशी आपल्याला विनंती. आणि आपल्या स्तरावर या शोरूम विरोधात काय कठोर कारवाई करता येईल ही व्यापारी असोसिएशननी करावी ही माझी विनंती आहे. आणि माझी अजून एक विनंती आहे, बजाज चेतक कंपनीला आपलं नाव पूर्ण भारतात आणि भारताबाहेर सुद्धा आहे आणि अशा प्रकारे जर जीव घेणा हल्ला आपल्या शोरूम मध्ये आपल्या अधिकृत आउटलेट मध्ये होत असेल तर हे आउटलेट आपण बंद केलं पाहिजे. आणि या संदर्भात मी आपल्याला पत्र लिहिलेलं आहे की ऑलरेडी मी बजाज चेतक कंपनीच्या बाहेर ऑफिशियल तुमच्या ॲड्रेसवर अन्न त्यागाचं उपोषण करणार आहे, साखळी उपोषण करणार आहे. आपण लवकरात लवकर या गोष्टीची दखल घ्यावी आणि त्वरित हे संगमनेर मधलं जीव घेणं शोरूम बंद करावं. त्याचबरोबर घुलेवाडी ग्रामस्थ आणि कसारा तुम्हाला ग्रामस्थ यांचे मी विशेष आभार मानाल. या लढ्यामध्ये तुम्ही माझ्यासोबत ठामपणे उभे आहात आणि इथून पुढे सुद्धा मला साथ द्या ही नम्र विनंती. आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ जो हे न्यूज रिपोर्टर्स आहेत सगळ्याच चॅनलचे, यांचे मी खरोखर आभार मानाल. त्यांनी पैशाला किंमत दिली नाही. इथे अनेक पत्रकार असतात जे पैशा पुढे झुकतात, पण मी त्या पत्रकारांचा खरोखर ऋणी आणि आभारी आहे आणि त्यांचे ऋण मी सदैव लक्षात ठेवील. त्यांनी न्याय मिळवण्यासाठी आवाज जो दिला आहे तो आवाज खूप लांबपर्यंत पोहोचलाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात. सर्वांचे आभार मानतो, गावकऱ्यांचे आभार मानतो.